नमस्कार मंडळी, आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत असा। आजचा ब्लॉग असा श्रावण पर्यटन भाग 3। तर आज आम्ही ओझर या गावातील ब्रह्मानंद स्वामींच्या मठा समाधीकडे। तर चला आपण बघूया। आजच्या या व्हिडिओतून तुमका आम्ही दाखवतलो ब्रह्मानंद स्वामींची समाधी आणि भुयारी मार्ग। चला। हैसर नियम आधीच लिहून ठेवले आहेत, कारण ह्या एक पवित्र स्थान असा। हैसर चपला बाहेरच काढूची आहेत आणि संध्याकाळी 7 नंतर काळोख असल्यामुळे पूर्णपणे दर्शन बंद असतात। त्याच्यामुळे संध्याकाळी 7च्या आधी मंदिराकडे यायचा आणि तळ्यामध्ये पोहण्यास वगैरे मनाई असा, कारण 2 भाग तळ्याचे। एक भाग तो आपले हातपाय धुण्यासाठी वगैरे स्वच्छतेसाठी आणि दुसरा जो भाग असा तो फक्त पाणी पिण्यासाठी। आणि तुमका एक वैशिष्ट्य सांगते, तुम्ही मे महिन्यात जरी इला हैसर मे महिन्यात तरी आजूबाजूच्या पूर्ण गावाक पाणी नाही गावना, पण तुमका पाणी गावताला पिऊच्यासाठी। आणि त्या पाणी अगदी फ्रीजमध्ये काढल्यासारखं एकदम थंडगार पाणी असतं। कधी तुम्ही इला असतं नक्की यावा आणि ह्या पाणी पिऊन बघा। आम्ही तुमका आता दाखवतो। तर ही एंट्री असा समाधी मठाकडे जाऊची ओझरच्या। चला यावा। पाय सांभाळून लावा, उभीच झाला। पावसाळ्यात जर इलास तर मात्र फक्त पाय घट्ट लावा, कारण थोडंसं शेवाळ येतात, त्यामुळे बुळबुळीतपणा असता। त्यामुळे घट्ट पाय लावून चालायचं। मारुती ना, आणि तो कोणी बबन मयेकर, आमचे बबन मयेकर, त्यांच्यानी ह्या बांधकाम करून घेतल्याने। कोणते नाट्य करायचे ना, कोळंबाग समाधी आहे, कोळंबाग समाधी मोठा स्थान आता। होय होय झोपा ती त्या ह्याच्यात एकटे झोपा तुम्ही रवान एक दिवस नुसते रवान जागा झोपान जोडा। तर या ठिकाणी एक आजी रवत, जसे गावकर सांगून गेले आमका, नाटेकर आजी म्हणून। त्यांच्यानी ह्या मारुतीचं मंदिर बांधून घेतल्याने ते आमचेच मयेकरच, बबन मयेकर म्हणून ते। हां ना, आता ते आहेत ना, त्यांचा तो मुलगा चिराग मयेकर, पण त्यांच्या थ्रू ह्या बांधकाम करून घेतलेला आजींनी। आणि ह्या मारुतीचा देवस्थान असा। बजरंग बली की जय। पाय घट्ट लावा। ह्या पाणीचा हा ना तसा बादलीतून घ्यायचा आणि हातपाय धुवायचे आपले काय ते। घे। तर महाराजांनी ज्यावेळी किल्लो बांधल्याने 350 वर्षापूर्वी, मग त्यावेळी आतल्या महिलांका आणि मुलाबाळांच्या सुरक्षेसाठी काय करायचं, कारण चारी साईडिक पाणी होतं आणि चारी साईडिक जर दुश्मनानं वेढो टाकल्यानंतर त्या मुलाबाळांचा आणि महिलांचा काय करायचं, यासाठी महाराज एकदम युक्तिवादी होते आणि हुशार होते। महाराजांनी बरोबर किल्ल्याच्या मधोमध एक मंदिर बांधल्याने थंय शंकराची पिंडी स्थापन केल्याने आणि त्या पिंडीच्या समोर एक विहीर काढल्याने आणि त्या विहिरीच्या खालून भुयारी मार्ग बाहेर काढल्याने तो बरोबर 7 किलोमीटर बाहेर पडता ओझरवरती।
म्हणजे उद्या चारही साईडीन जर युद्ध झाला आणि किल्ल्यात जर तटबंदी झाली तर काय करायचा, म्हणून तो भुयारी मार्ग काढला. आणि जेणेकरून तुम्हीही आज गेला तर तुमच्या लक्षात यायचं नाही की हय भुयारी मार्ग असा, म्हणजे एवढी कल्पकतेने तो भुयारी मार्ग महाराजांनी काढलेलो असा. तर तो हो मार्ग बाहेर पडता ओझरावरती. चला आता आम्ही घेऊया दर्शन ब्रह्मानंद स्वामींच्या समाधीचा. आणि ही जी समाधी असा ना ती ह्या पूर्ण एका डोंगरात बघा तुम्ही, हो पूर्ण जो आहे ना तो एक डोंगर आहे, त्या डोंगराच्या खाली बरोबर ती समाधी केलेली आहे आणि तयच महाराज तपस्या करीत. ओम नमः शिवाय. तर या ठिकाणी ब्रह्मानंद स्वामी ध्यानस्थ बसायचे आणि हयच राहायचे. आणि ह्यो त्यांचं आसन होता महाराजांसाठी. आणि नाट्यकर आजी पण हयच राहायचे, म्हणजे स्वामींच्या पश्चात नंतर नाट्यकर आजी हयच राहायचे. त्यांची समाधी आधी कोळमला नाट्यकर आजींचं मंदिर आहे, थंयसर त्यांची समाधी असा. आणि ते हयच राहायचे. आणि त्यावेळी लोक सांगायचे की संध्याकाळी 7-7:30 नंतर कोण तुम्ही आताही कोण राहा शकणार नाही संध्याकाळी 7-7:30 नंतर, एवढं काळोख घनदाट असतात. पण ती आजी हय एकटी राहायची आणि तिच्या रक्षणासाठी एक वाघ येऊन हय राहायचो आजीसोबत, असा आमच्या ऐकूयात आम्ही कधी बघितलं नाही. पण आमका ज्या वडीलधाऱ्या माणसाने सांगितलं नाही त्यात आम्ही तुमका एक्सप्लोर करतो. बरोबर आजीसोबत येऊन तो वाघ राहायचो. संध्याकाळ झाली का तो यायचो, सकाळ झाली का निघान जायचो. आणि आजीच्या रक्षणासाठी तो कायम असतो. आणि आजी हयसर बरेच वर्षा स्वामींची सेवा केलेली आहे या मठाची. आणि चला तुमका दाखवते पुढचो तळ्याचो. बघा आता मी बरोबर 2 तळ्याच्या मध्ये उभो असं. ही भिंता गडगवा त्या गडग्यावर उभो आहे मी. माझ्या ज्या डाव्या साईडीक असा पाणी बघा तुम्ही किती स्वच्छ दिसता एकदम. आणि तसाच आकडे बघा, हे 2 भाग अशासाठी आहेत की ह्यो जो भाग हा ह्या भागात तुम्ही स्वच्छता म्हणजे आजूबाजूच्या लोकांना सुद्धा पाणी हवे असतात तर ह्या वापरू शकतो ते स्वच्छतासाठी, म्हणजे कपडे धुण्यासाठी किंवा भांड्यासाठी किंवा घरगुती वापरासाठी पण इथून बरेचसे अजून गावकरी लोक पाणी घेऊन जातात. आणि जर मंदिरात तुम्ही येलास तर तुमका जर पाणी हव्या, कारण हे ब्राह्मण भोजन वगैरे भरपूर होतं, पण ते तुमका धुच्यासाठी भांडी वगैरे धुच्यासाठी ह्या पाणी वापरला जातं, हातपाय धुण्यासाठी पाणी वापरला जातं. आणि जेवणासाठी किंवा पिण्यासाठी म्हणून ह्या पाण्याचा वापर केला जातो. पाणी बघा किती स्वच्छ. आणि चांगलं येताच की वर्षाचे 12 महिने हयसर पाणी असता. आजूबाजूच्या गावात एप्रिल-मे मध्ये पाणी नसता, पण हय वर्षाचे 12 महिने पाणी तुमका पिऊक गावतला. आणि अगदी एप्रिल-मे महिन्यात अगदी कडाक्याच्या उन्हात बाहेर तुमका एकदम कडकडीत ऊन असतं आणि गरमी सहन होऊची नाही. पण तुमका जर हय इलास तर तुमका तेव्हा पण थंडावच गावतलो आणि ह्या पाणीसुद्धा तुमका थंडच गावतला पिऊक. आता आम्ही जे आता हय जातो ना, हे बघा हयसर तुम्ही जेवण वगैरे येऊन करू शकतास, म्हणजे ब्राह्मण भोजनसाठी. ह्या परिसरात मांसाहार दारू वगैरे सगळं व्यसन बंदी आहे. आणि बघा तुमका ब्राह्मण भोजन वगैरे करूच आहात ते बघा, हे चुली वगैरे बांधलेले आहेत जसं हे गेलेले आहेत चुली वगैरे. हय तुम्ही जेवण वगैरे बनवू शकता. जेवणासाठी बसण्यासाठी हे बघा ही जागा वगैरे केलेली आहे.
आणि हय तुम्ही पंगत वगैरे घालू शकतात जेवणाची. आणि हय सूचना लिहून ठेवलं आहे बघा, फक्त हयसर शाकाहारीच करूक अलाउड असा, मांसाहार वगैरे अलाउड नाही आणि व्यसन कोणत्याही प्रकारचं अलाउड नाही. आणि स्वच्छता ही आपल्या करूक हवी असा ह्या स्थान असा, पवित्र स्थान असा, एकदा नक्की भेट द्यावा. वातावरण बघा कसं एकदम मस्त आणि शांत. जर तुमका शांतता हवी तर हय येऊन तुम्ही अर्धो 1 तास बसा शकतास, मन प्रसन्न होतं अगदी. ह्या झाड बघा किती वर्ष जुना आंब्याचा, आणि त्याचे फांदे बघा एकदम शांतता आणि सावळी देऊन जातात. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि असेच गोड हसत राहा.